कल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों। इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता। बूंदों पे नहीं गहरे समंदर पे, ओ, 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 इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। सो आज आहे 14 जून आणि आज आहे मनाली मधला आपला तिसरा दिवस. आणि ज्यासाठी मनालीमध्ये आलो होतो ते ओकेजन म्हणजे आज पूजाचा बर्थडे पण आहे 14 जूनला. तो पूजाला मी एकदम मनालीमध्ये एकदम भारीवाला एकदम टॉप कॅफेमध्ये घेऊन आलोय. त्या कॅफेचं नाव आहे कॅफे 1947. सो बघू, आता आम्ही ऑर्डर केलं, पिझ्झा वगैरे ऑर्डर केलाय. बघू त्याचा रिव्ह्यू आम्ही पिझ्झा आल्यावर देऊ. जसं विघ्नेश म्हणाला, आम्ही इथे एका कॅफेमध्ये आलोय, कॅफे 1947. तर आम्ही आत बसलेलो, पण आमची नजर बाहेर पडली आणि इथे मागे बघायला एकदम मस्त रिव्हर व्ह्यू आहे. थोडं मग आम्ही विचार केला की चला बाहेर बसूया म्हणून. सो इकडे बसलोय आणि चांगलं वाटतं इकडे बसलो, आतपेक्षा तर इथे बेटर आहे. सो आमचा पिझ्झा आलेला आहे आणि तुम्ही बघताय मोठा पिझ्झा आहे, खूप मोठा आहे. लेट्स हॅव इट. सो विघ्नेश, काय तुझं व्ह्यू आहे पिझ्झाच्या टेस्ट वर? एकदम बेसिक पिझ्झा आहे, टॉपिंग्स पण एकदम बेसिक आहेत. एकदम चांगला पिझ्झा डॉमिनोज इकडे सगळं मिळतो. सो इट्स नॉट रिकमेंडेड टू कम हिअर. बाजूलाच KFC आहे, डॉमिनोज आहे, त्यांचा पिझ्झा एकदम खूप चांगला असतोच म्हणजे. बट हा बेसिक आहे, इकडे फक्त व्ह्यूचे पैसे आहेत. सो ना इकडे कसं होतं माहिती आहे का, मध्येच ऊन आणि मध्येच पाऊस. आणि आत्ता ना नेमका इथे पाऊस लागलाय बघा, रस्ता ओला झालाय, पाऊस स्टार्ट झालाय. सो त्यामुळे आम्ही मध्येच थांबलोय आणि आम्ही असा हा काहीसा रेनकोट घेतलाय. रेनकोट आणि हे पण शू कव्हर पण घेतलाय मला. सो पावसासाठीची केलेली तयारी आहे. आणि असे रेनकोट्स ना आम्हाला सगळीकडे मिळतात. असं आम्ही सज्जनगडावर पण गेलो होतो, तिथे पण सिंहगडावर सॉरी, आणि तिकडे धोधो पाऊस होता. तर आम्ही असाच एक रेनकोट तिथे पण घेतला होता आणि आता असाच एक इथेही घेतलाय. होप की ह्याच्याने आमचं कव्हरअप होईल. झालंय की आम्ही 400चं पेट्रोल भरलो होतो, निघालो होतो तेव्हा. बट स्टील इथे आल्यावरती आता आम्हाला पेट्रोलची गरज लागली आहे. सो ना इथे आम्ही राईड घेतलंय टनलवरून आणि इथे एक ढाबा काइंड ऑफ आहे, ह्यांच्याकडे आम्हाला पेट्रोल मिळालंय. आम्ही 300चं पेट्रोल घेतलंय. सो आता विघ्नेश पेट्रोल टाकतोय. अगं बरे बॉटल टाक ना. बाहेर पेट्रोल मिळतं, इकडे पेट्रोलचा भाव आहे 102 ते 103 रुपये, पण ही बॉटल त्यांनी 150 रुपये दिली. सो महाग येतात ऑफकोर्स, एवढा वर देतात पेट्रोल ते, सो महाग तर असणार आहे. एक आपण 1 लिटर टाकलंय, आता दुसरं लिटर टाकतो.
जसं आपण अटल टनल पार करून वर आलो ना की टेम्परेचर मध्ये एकदम ड्रास्टिक चेंज होतोय. म्हणजे खाली पण जेव्हा मनालीमध्ये आपण होतो तिकडे पण ऑलमोस्ट 5 ते 6 डिग्री सेल्सिअस असं होतं, पण जेव्हा आपण वर येतोय ना तिकडे डायरेक्ट 1-2 डिग्री सेल्सिअस असं होत आहे. सो मोठा चेंज आहे. आणि खाली पाऊस चालू होता, इकडे ऊन आहे. ऊन असून पण वारा आहे, त्याच्यामुळे खूप थंडी वाजते. आम्ही गेलो होतो वर, जे आपण अटल टनल पासून राईट मारला आणि जस्ट आम्ही 3 ते 4 किलोमीटर वर गेलो, पण तिकडे भयानक थंडी होती की आम्ही अजून वर जाऊ शकलो नाही. सो आम्ही मारलाय आणि परत खाली आलोय. अटल टनल जवळच आहे आणि आम्ही आता चहा पितोय गरम गरम. ती आहे आपली कुठली रिव्हर काही बीस ना, बीस रिव्हर, आणि त्याच्या बाजूला मस्त गरम चहा पितो. पण थंडी एवढी थंडी तर आहे ना, वारा भरपूर आहे, त्याच्यामुळे अजून जास्त थंडी वाजते. आता आम्ही एकदम पाण्याच्या जवळ आलोय बघा. आम्ही आता खाली जाणार आहे. हा मिनिटापूर्वी आम्ही टनलच्या पलीकडे होतो आणि तिकडे मस्त ऊन होतं. हा थंडी होती पण ऊन होतं. टनलच्या इकडे आलं की मस्त पाऊस पडतोय, एकदम मस्त वाला पाऊस पडतोय. वेदर एकदम छान झालंय आणि या सुंदर सुंदर वेदर मध्ये हा गरम गरम होता. सो आम्ही आता आलोय रूमवर, फ्रेश वगैरे होऊन रेडी होतोय आणि आम्ही आता कॅन्डल लाईट डिनर सांगितलंय. पूजाचा बर्थडे आहे, सो मी आधीच अरेंजमेंट करून ठेवली होती सगळी आणि रूम पण डेकोरेट करायला सांगितली होती. सो ती रूम कशी डेकोरेट केली ते तुम्हाला दाखवतो. To you, happy birthday to you, happy birthday dear Pooja. Hey to you. सो आमची मनालीची फॅमिली संपत आली आहे, कारण आम्ही आता रिटर्न जायला बसमध्ये बसलो आहे. सो ही बस आता निघणार, उद्या आम्ही दिल्लीमध्ये पोहोचणार आणि आम्हाला इतक्या मस्त सीट मिळाल्या आहेत. म्हणजे एकदम लहान मुलांसारखं आमचं झालं सीट मिळाल्यावर, एकदम खुश झालो एकदम. सो बघू आता, जर्नी पण चांगली होईल होपफुली आणि सकाळी लवकर पोहोचू दिल्लीत. पुढे दिल्लीत काय करतो ते दाखवूच तुम्हाला. हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही दिल्लीत पोहोचलो आहे, मनालीवरून दिल्लीला. आणि थंडीतून गरमीमध्ये आलोय एक्झॅक्टली. आणि बऱ्यापैकी लवकर पोहोचलो आहे आम्ही सकाळी. आणि विघ्नेशच्या मित्राकडे आम्ही गेलो, तिकडे फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला. त्याने खूप छान नाश्ता दिला होता आम्हाला बनवून स्वतः. आणि त्याच्यानंतर आता झालं आहे असं की आमची ॲक्च्युली होती 4:30ची फ्लाईट, बट ती डिले झाली आहे, 5 आवर्सने डिले झाली आहे. सो बेसिकली ऑलमोस्ट कन्सिडर करा की रात्री आमची फ्लाईट. सो मग आम्ही आता डिसाईड केलं की चला जे काही उरलं आहे आणि जवळपास आहे ते एक्सप्लोअर करूया दिल्लीमध्ये. सो निघालो आहे आणि आलो आहे आम्ही राष्ट्रपती भवनजवळ. तुम्हाला दिसत असेल मागे जर तर इथे आलो आहे. बघू आता इथे काय काय दिसते. विघ्नेशला बऱ्यापैकी माहिती आहे, तर तो मला सांगणार आहे ॲज युजल. सो हा पूर्ण परिसर जो आहे तो राष्ट्रपती भवनचा आहे आणि याच रोडवर, हा जो रोड दिसतोय याच रोडवर 26 जानेवारीला परेडसुद्धा होते. आणि इकडेच ते 4 ब्लॉक आहेत, नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट. सो आपल्याला समोर जे दिसत आहेत हा आर्मीचा साऊथ ब्लॉक आहे. सो जे पण आर्मीचे डिसिजन्स होतात ते या साऊथ ब्लॉकमध्येच घेतले जातात.
आणि मग पुढे आहे ते लास्टला राष्ट्रपती भवन. आलोय खायला छोले कुलचे. आम्ही सरोजिनी मध्ये आणि तिकडे आम्ही छोले कुलचे ट्राय करतोय. कसे आहेत? मगाशी ना आम्ही छोले कुलचे घेतले होते जे आम्हाला अजिबात आवडले नाहीयेत आणि मग आता आम्ही इथेच लोकांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला इथलं रेकमेंड केलंय. हे छोले भटुरे आहेत प्रॉपर. ओके. आणि त्यासोबत एक लस्सी पण घेतली आहे. सो आता ह्याची टेस्ट बघूया. सो विघ्नेश टेस्ट करतोय. लेट्स सी कसे लागतात. नाही येत ना एवढे खास. पचका. मुंबईला सगळं चांगलं मिळतंय. सो आम्ही आता पोचलोय इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीला. आणि इकडे आल्यावर आम्हाला आता कळलंय की आमची फ्लाईट अजून 2 तासाने डिले झाली. 1.5 तासाने सॉरी. अगोदर 9:30ला होती, ती आता 11 वाजता झाली आहे. सो आमचा स्पाइस जेटवरून पूर्ण भरोसा उडाला आहे. सिरियसली आम्ही एवढे टायर्ड आहेत ना एकतर ट्रॅव्हल करून, कारण आम्ही काल ओव्हरनाईट ट्रॅव्हल केलं आहे आणि आज आम्ही 4:30ची ॲक्च्युली बुक केली सो दॅट 9पर्यंत आम्ही घरी असू, प्रॉपरली रेस्ट वगैरे करू, कारण उद्या ऑफिस आहे वगैरे. पण असं काहीच होत नाही. आधी 5 वाजने डिले झाली तरी आम्ही ठीक आहे, आय मीन ठीक आहे फाईन. आणि आता कळले की ते अजून 1.5-2 तासांनी डिले आहे. सो आम्ही जवळपास बघा मध्यरात्री पोहोचलो. नाही म्हणजे रेकमेंड नाही करणार स्पाइस जेटने नका जाऊ. आमची फ्लाईट कॅन्सल झाली आहे, डिले झाली आहे सॉरी. आणि आता ते 3 वाजता करतायत. सो त्यासाठी ही भांडणं चालली आहेत आता.